नमस्कार प्रेक्षकांनो, नवरमिळे हिटलरला या मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर प्रेक्षकांनो, सध्या या मालिकेत तुम्हाला पाहायला मिळेल की दोघेही उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणीही त्याचा हट्ट सोडायला तयारच नाही आहे. ही एजे जोपर्यंत तुम्ही माझ्या मनातील तुझ्या मनातील सगळ्या गोष्टी सांगणार नाही तोपर्यंत मी उपोषण करणार, काहीच खाणार नाही. आणि दुसरीकडे हा एजे पण म्हणतो जोपर्यंत ही आटाच हट्ट सोडत नाही ना तर मी पण काहीच खाणार नाही. असं हट्टच या ठिकाणी तोही करताना दिसतो. पण आता रियाला खूपच काळजी वाटत असते. एजे उपाशी असतील आणि उपाशीच ऑफिसला गेलेत. त्यामुळे ती या ठिकाणी टेन्शन सुद्धा घेताना आपल्याला इथे दिसत आहे. आणि मग ती या ठिकाणी या विश्वरूपला ऑफिसमध्ये फोन करताना दिसते. तो सगळं ऑफिसचं काही सगळं असताना ते मॅनेज या ठिकाणी करत असतो. विश्वरूप म्हणतो की बोला वहिनी साहेब, काय हुकूम आहे, काय करू शकतो तुमच्यासाठी. तेव्हा ती बोलते की एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तेव्हा तो म्हणतो काय झालं. तेव्हा लीला सांगते की एजेने इथे सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, नाश्ता सुद्धा केलेला नाही. त्यामुळे प्लीज काय झालं. तेव्हा विश्वरूप बोलतो सगळं काय ठीक आहे ना, मी त्याची सगळी अरेंजमेंट करतो, वाटलंच तर तुम्ही काळजी करू नका, असं तो विश्वरूप या ठिकाणी म्हणतो. आणि मग त्याची तयारीसुद्धा करतो, अरेंजमेंटसुद्धा करू लागतो. लीला सांगू लागते की हे जे काही करून नाश्ता करायला लाव, असं विश्वरूपला ठणकावून सांगते. तेव्हा विश्वरूप म्हणतो की हो. तेवढ्यात ऑफिसमध्ये पिऊन आलेला असतो. ऑफिस बॉय तिथे या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतोय आणि हे जे सरांसाठी नाश्ता रेडी कर असं तो त्याला इथे सांगताना आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणी धर्मेश सर येणार आहे, त्यांच्यासोबत एजेने नाश्ता द्यावा असं तो प्लॅन या ठिकाणी करताना दिसतो. विश्वरूप हे सगळं जे चालू आहे ते चालूच ठेवतो. त्याचबरोबर विश्वरूप तिथे येतो आणि म्हणू लागतो की सर तुमचा ब्रेकफास्ट. तेव्हा एजे म्हणतात की मला नको आहे धर्मेश सर, तुम्ही कंटिन्यू करा. धर्मेश सर कंटिन्यू. यानंतर या लीलाने या विश्वरूपला स्पष्ट सांगितलं आज काही करून त्यांना नाश्ता द्याच. तेव्हा तो सारखं सारखं बोलतो एजे प्लीज नाश्ता करा, तुमची तब्येत खराब होईल. तेव्हा एजे भडकतात, तुला स्पष्टपणे सांगितलं ना की माझा या ठिकाणी मी खाणार नाही, मला नको आहे नाश्ता. आणि एजे परत सांगतात की आज माझ्या बायकोने ना उपवास केला आहे, तिने तो माझ्यासाठी उपवास केला आहे, मग मी कसं काय खाऊ शकतो असं कारण तो या ठिकाणी दिसते आणि मला खायचं नाही आहे. एजे परत त्याला सांगतो आणि चिडताना या ठिकाणी दिसतोय. जर माझी बायको उपवास करणार असेल तर मी कसं खाऊ शकेल, असं एजे पुन्हा तो सांगताना दिसतोय. एजेने हे खाणं कॅन्सल या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं. त्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की एजे त्याचबरोबर धर्मेश सर्वजण तिथे बसलेले या ठिकाणी दिसतात. त्यांचं खूप महत्त्वाचं डिस्कशन या ठिकाणी सुरू असतं. एजे सर विश्वरूपला सांगतात की विश्वरूप त्यांना कंपनी असं नाश्ता करायला सांगत आहे. आपल्याला पाहायला मिळतं की दुर्गा त्याचबरोबर किशोर बोलत असतात की दुर्गा किशोराला म्हणत असते की या ठिकाणी चला ना तुम्ही नाश्त्याला. तेव्हा किशोर म्हणतो की नवरा बायकोचं काहीही बघण्यापेक्षा अजिबात इंटरेस्ट नाही त्या दोघांचं, मला यायचं नाही, तू जा तिथून. पण या ठिकाणी म्हणत असते की किशोर असं काय करतोय तुम्ही, सकाळपासून तुम्ही या ठिकाणी काय खाल्लं नाही. किशोर मात्र एकच म्हणत असतो की मला नाही यायचं, मला त्यांच्या कोणत्याच गोष्टीमध्ये सहभागी व्हायचं नाही, इंटरेस्ट नाही आहे. आणि त्यांचा जो पांचटपणा, फालतूपणा जो काही आहे तो त्यांचा तसाच चालू दे, मला इंटरेस्ट नाही, असं या ठिकाणी बोलताना दिसतोय. किशोरला दुर्गा खूप समजत असते की काय म्हणताय तुम्ही, असं नका ना प्लीज विचार करू. किशोरला सांगतो की किशोर मात्र या ठिकाणी या दुर्गाचं काहीच ऐकायला तयार नसतो. इकडे ना तिकडे लीला आजीने गरमागरम मस्त शिरा बनवलाय, लीलाला तो शिरा दिलेला असतो. लीला त्याला खायला सांगत असतात. तेव्हा लीला म्हणत असते की पण आजी कोणी पाहिलं तर. तेव्हा आजी बोलते तू कशाला टेन्शन घेते, मी आहे ना, कोणी पाहणार नाही, तू खा. तेव्हाही आजी या ठिकाणी पाहायला मिळेल की कोणी यायच्या आधी गपचूप खा, म्हणजे कोणाला कळणार नाही, पटकन खाऊन घे. आणि आता या ठिकाणी आजी लीलाची समजूत घालताना या ठिकाणी दिसत, परंतु लीला तिथे एकदम शांतपणे आपल्याला तिथे दिसते आणि तेव्हा ती खात असते. तेव्हाही तिच्या डोक्यात येते की एजींना शिराही खूप आवडतो आणि त्यांनी काही खाल्लं असेल का, असं ती या ठिकाणी विचारताना दिसते. आणि विश्वरूपला सांगितलंय तू कॉल करून त्यांची काळजी घे, पण आता एजेंनी ऐकलं तर ठीक आहे,
आणि विश्वरूपने त्यांना नाश्ता दिला असेल का, हेच सगळं तिच्या डोक्यात या ठिकाणी आपल्याला विचार चालू असतात. तेवढ्यात नेहमी इथे दुर्गा आणि लक्ष्मी हे सगळं आपल्याला पाहताना दिसतात आणि सरस्वती पाठीमागून आपण एजंट प्रूफ दाखवायचं असं ठरलेलं असतं आणि पाठीमागून सरस्वती येते, धक्का देते आणि दोघी जणी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असतात आणि धाडकन वळून मोबाईल खाली पडतो आणि मग आजी लीला त्याचबरोबर हे सर्वजण पाहत असतात आणि त्याचबरोबर इकडे आजी म्हणतात, खाऊन घे, तुम्ही बघून आले कोण आहे. आणि झालंय तिथं आजी पाहायला येतात. विश्वरूप म्हणत असतो की काय करायचं आता तुझ्याकडे, इथे टेन्शन येतं त्यांना लीलावहिनींना तर सांगावंच लागणार, एजीने काहीच खाल्लेलं नाहीये असं तो विश्वरूपला सांगतो. तेवढ्यात लीलाला या ठिकाणी तो फोन करताना दिसतोय. विश्वरूप तिला सांगू लागतो की लीलावहिनी, एजींना मी खूप नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला पण तो काही खायला तयारच नाहीये, मी वैतागलो आहे. आणि यानंतर इथे लीलावहिनी एजेने काही खाल्लेलं नाहीये असं ऐकतात तिलाही खूप वाईट वाटतं. आणि मग एजे या ठिकाणी पाठीमागून येतात की विश्वरूपला सगळं कोणी करायला सांगितलं हे एजेंटच्या चांगलंच आता या ठिकाणी लक्षात आलेलं असतं. एवढं खात बसलेले आहे, एजेंटने काही खाल्लं नाहीये आणि एजंटचा विचारही केला नाही, मी मात्र स्वतः खाऊन घेतलं असं तिच्या लक्षात आलं असतं. तिला या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटल्याता आपल्याला इथे खूपच दिसतं. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पाहिल्याबरोबर संध्याकाळी हे जे ऑफिसवरून आपल्याला घरी येताना दिसत आहेत आणि रूममध्ये गेल्यानंतर लीलाला माहीत असतं एजींनी काहीच खाल्लं नाही म्हणून ती चहा बिस्किट वगैरे घेऊन जाताना या ठिकाणी दिसते आणि त्यानंतर चहात बिस्किट बनवून ती एजेंना या ठिकाणी आपल्याला बोलवताना दिसते. परंतु एजे बिलकुल खात नाही, कारण त्यालाही माहिती आहे ही लीला उपाशी आहे, पण तिने खाऊन बसली त्याला काय माहिती. त्यामुळे तोही एक बिस्किट घेऊन तिला पण भरताना दिसतंय आणि मग दोघेही या ठिकाणी एकत्रच खाताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचा थोडासा राग या ठिकाणी कमी सुद्धा होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. लीला म्हणते की प्लीज एजे असं नका ना करू, खा ना तुम्ही. खातात दोघं या ठिकाणी. एजे प्लीज, तुम्हाला सांगितलं जोपर्यंत तू खाणारच नाहीस तेव्हा मी पण खाणार नाही असं ते परत बोलतो, पण खातात कसे आणि मग या ठिकाणी एजे ऐकतच नाहीत, पण तरीसुद्धा ते भरवतात एकमेकांना. आज दिवसभर माझ्यासाठी काही खाल्लं नाहीये. एजे म्हणतात की तू माझ्याशी नीट बोलत नव्हती ना, त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलेलं, मी खाल्लेलं नाही. तेव्हा लीला म्हणत असते की एजे असं काही करायची गरज नाहीये, तू उगाच कशाला स्वतःला या ठिकाणी तुम्ही त्रास करून घेताय. लीला म्हणत असते की एजे ऐका ना, तुम्ही खाताय ठीक आहे पण परत असं करू नका. लीला म्हणत असते की एजे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, मी मध्ये खाऊन घेतलेलं आहे. एजे म्हणतात ठीक आहे ना, मला माहिती आहे तू खाणार आहेस. ते लीला म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना, मग मला भूक कंट्रोल होत नाही. मग मी विश्वदादाला पण सांगितलं होतं नाश्ता द्यायला, पण तुम्ही तो खाल्लाच नाही. एवढं प्रेम करता का तुम्ही माझ्यावरती, असं ती बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतंय. एजे म्हणतात की तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर मला काहीच गोष्टी आवडत नाही, त्यामुळेच मी हे सगळं केलं आणि ते मनापासून केलं असं या ठिकाणी तो लीलाना खूप चांगल्या पद्धतीने बोलताना दिसतो. माझी एकच इच्छा होती की तुम्ही मला स्वतः प्रपोज करावं, बाकी काहीच इच्छा नाही. लीला गेल्यानंतर यानंतर अंतराच्या फोटो समोर हा बोलतो, आता काय करू अंतरा, तूच सांग मला. ही लीलाचा हट्ट आहे की मी त्याला प्रपोज करावं, पण तिला काय सांगावं की माझी जवळची व्यक्ती जी असतात, ज्यांना मी स्वतः प्रेम व्यक्त करतो, ते माझ्यापासून हिरवले जातात, हीच मला खूप मनात भीती आहे. म्हणून मी आतापर्यंत लीलाला प्रपोज केला नाहीये, मला तिला गमवायचं नाहीये असं तो या ठिकाणी विचार करताना दिसतोय. त्यामुळे आता पाहू येणाऱ्या भागामध्ये हा एजे लीलाला मनातील भावना व्यक्त करतो की नाही. अशाच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.